रशिया. मलेशिया. मलेशिया. या मास्टर. तुम्ही आमच्या पुतण्यांना ड्रॉइंग शिकवायचं कबूल केलं, आनंद वाटला. ती खुर्ची घेऊन बसा. हा, जरा खुर्ची हळू घ्या. हा, मला जराही मोठ्यांदा आवाज झाला की त्रास होतो. खोली आवडली? हो, खोली आवडली. विशेषतः माफ करा, हा जरा हळू बोललात तर बरं होईल. मला जराही आवाज झाला की फार त्रास होतो. काय माझी म्हाताऱ्याची अवस्था. किती अनोळखी लोकांना आपल्या प्रकृतीबद्दल सांगत बसायचं. हा, काय म्हणालात? खोली आवडली? मला खोली आवडली आणि खिडकीतनं गार्डन आणि समुद्र फारच सुंदर दिसतो. मी आपली चित्र पाहिली. काही चित्रांचे माउंट्स बरोबर नाही आहेत. तुम्ही बोलत असताना मी डोळे बंद केले तर चालतील ना? मी म्हणत होतो, काही चित्रांचे माउंट्स बरोबर नाही आहेत. माफ करा, हा मी तुम्हाला परत त्रास देतोय. या बागेत काही व्रात्य मुलं आरडाओरडा करतायत. मला जोराने आवाज झाला की फार त्रास होतो. जरा त्यांना सांगता का? खाली तर कोणीच नाही. हो, ती खिडकी जरा हळू लावा. हा, मला आवाजाचा त्रास होतो. आणि तो पडदा पण ठीक करून घ्या. मला उजेडाचा सुद्धा त्रास होतो. हो. बरं झालं या घरात मुलं नाहीत. मला मुलं अजिबात आवडत नाहीत. इथं कसं शांत आहे. माफ करा, मी डोळे झाकून घेतले तर वाईट वाटू देऊ नका. माझ्या तब्येतीमुळे मी तुम्हाला भेटू शकणार नाही. नमस्कार. योगराज, तुम्ही अगदी गप्पा गप्पा का?
जेवताना सुद्धा काहीच बोलत नव्हतात. मला तुम्ही योगराज नका म्हणू, राज म्हणा. सगळे मला राज म्हणतात. बरं तर चला राज. तुम्ही विचार करत असाल तुमची दुसरी शिष्य अजून तुम्हाला कशी भेटली नाही ते. ती कधी कधी एकटीच खोलीत बसलेली असते. तिला खूप आवडतं. माझ्यापेक्षा ती खूप वेगळी आहे. गाणं म्हणते, पेंटिंग करते आणि दिसायला सुद्धा. अरे ती बघा तिथे बसली आहे. मी तुमची ओळख करून देते. शुभा, हे योगराज, आपले ड्रॉइंग टीचर. पण यांना योगराज म्हटलेलं आवडत नाही. रागावतात. राजच म्हणायचं. फारच छान. सुंदर. स्तुती मात्र करू नका. का? कारण माझा तुमच्यावर विश्वास बसेल. मी खोटी स्तुती कधी करत नाही. फारच छान. सुंदर. चला, चहा तयार असेल. श्यामाबाई वाट पाहत असतील. चल चल शुभा. हे पत्र वाचत. मला मला अक्षर लागत नाही. आपणच वाचून दाखवा ना प्लीज. महत्वाचं तेवढं वाचते. सध्या एका मुलीनं मला खूप वेड लावलंय. इथल्या एका मास्तराची बायको खूप आजारी पडलीये म्हणून तिची बहीण तिला मदत करायला आलीये.
तिच्याबरोबर तिची 11 वर्षाची मुलगी आहे. पोर मोठी गोड आणि लाघवी. तिच्या आईचं नाव आहे राधा कामत. तिचं नाव आपल्या शाळेत नोंदवून घेतलंय. संध्याकाळी रोज शुभाबरोबर तिला पण फिरायला घेऊन जाते. त्याच वेळी माझ्या लक्षात आलंय की वयाच्या मानानं तिची बुद्धी मंद आहे. डॉक्टरांना दाखवलं तेव्हा ते म्हणाले ती हळूहळू ठीक होईल. मला ही मुलगी खूपच आवडली आहे. काल मी तिला शुभाचा पांढरा फ्रॉक घातला आणि सहजच म्हणाले, भडक रंगापेक्षा पांढऱ्या रंगाचे कपडे छान दिसतात. त्यामुळं माणसाच्या निर्मळ मनाचं प्रदर्शन होतं. काही वेळ ती गोंधळली. मग मला मिठी मारून म्हणाली, शांताबाई, मी यापुढे पांढरेच कपडे घाली. राज, तुम्हाला भेटली होती ती मुलगी, तिचं वय काय होतं? 20-22 बस. आणि तिने पांढऱ्या रंगाचेच कपडे घातले होते ना? हो, संपूर्णपणे पांढरे कपडे. अजून तिचं पांढऱ्या रंगाचं वेड गेलं नाही. आणि शेवटच्या काही ओळी वाचून तर तुम्ही थक्कच व्हाल. ह्या एकाच मुलीविषयी मला आकर्षण वाटायचं खास कारण सांगू? ती अगदी आपल्या शुभासारखी दिसते. तिचे ओठ, तिचे डोळे. राज, तुम्हाला सुद्धा तेच साम्य दिसतंय ना, जे माझ्या आईला 11 वर्षापूर्वी दिसलं होतं? बोलू कशी मी, भावमहीचे बोलू कशी मी, समजून घेना तू रे मन, समजून घेना तू रे मन, समजून घेना अबोल माझी भाषा, अबोल माझी भाषा. अजाण आहे माझी मनीषा, सदा तिला ती हवीच आशा. अजाण आहे माझी मनीषा, सदा तिला
हवीच आशा विरह तुझा मी साहू कसा अबोल माझी भाषा अबोल माझी भाषा शब्द लाजती विलगती ओठा अबोल माझी भाषा अबोल माझी भाषा असण्यात तुझ्या मी जगतची असते असण्यात तुझ्या मी जगतची असते तुझ्या विना जग शून्य भासते तुझ्या विना जग शून्य भासते जाऊ नको ना मैफलीतून माझ्या रसिकवरा अबोल माझी भाषा अबोल माझी भाषा शब्द लाजती बिलगती ओठा अबोल माझी भाषा अबोल माझी भाषा अबोल माझी भाषा अबोल माझी भाषा अबोल शुभा काकासाहेबांनी बोलवलं होतं. त्यांनी खालची खोली रिकामी करून घ्यायला सांगितलंय. पाहुणे बुधवारऐवजी मंगळवारीच येणार आहेत. राज, मला तुमच्याशी काही बोलायचंय. बोला ना. इथे नको, बाहेर जाऊन बोलूयात. ठीक. शुभाच्या चित्रामध्ये तशी कोणाचं पत्र आहे? शुभाबाईंचं. अक्षर नवीनच दिसतंय. शुभाताईंना नेऊन दे. हो. नीलाताई, एक विचारू? जरूर, अगदी संकोच न बाळगता. तुम्ही एवढ्या बुद्धिमान आहात. दुसऱ्यावर प्रेम करण्यासाठी, माया करण्यासाठीच जणू तुमचा जन्म झालाय असं शुभा नेहमी म्हणतात. दिसायलाही तुम्ही सुंदर आहात. असं असून तुम्ही लग्न कसं केलं नाहीत अजून? खाजगी प्रश्न विचारला म्हणून रागवलात? छे छे, मुळीच नाही. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे.
बुद्धिमान बायको कुणाला हवी असते? राज, मला तुमचं गुपित कळलंय. तुमचं माझ्या धाकट्या बहिणीवर प्रेम आहे. अर्थात यात दोष तुमचा काहीच नाही. जे व्हायचं ते होतच. नाही नीलताई, मी माझं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही. तुमच्या दोघांच्या हितासाठी तुम्ही इथून नोकरी सोडून जाणं आवश्यक आहे. मला हे सांगताना खूप जड जाते, पण सांगणं भाग आहे. कारण शुभाचं लग्न अगोदरच ठरलेलं आहे. तुम्हाला इथून नोकरी सोडून जाणं आवश्यक आहे. तुम्ही इथे असाल तर हे कधीच शक्य होणार नाही. माझ्याच्याने शुभाचा मनस्ताप बघवणार नाही, कारण तिला पण तुमची ओढ आहे. पण वडिलांना मृत्यूशय्येवर दिलेलं वचन ती मोडू शकत नाही. मला कळतंय, हे लग्न कर्तव्यापोटी आहे, प्रेमापोटी नाही. ज्या व्यक्तीशी तिचं लग्न ठरलंय तो तिच्याहून 20 वर्षांनी मोठा आहे. पण ती हळूहळू त्याच्यावर प्रेम करायला लागेल. या कामासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही इथे असाल तर ते कधीच शक्य होणार नाही. शुभा सुखी राहावी एवढीच माझी इच्छा आहे. मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? पाहुणे मंगळवारी येणार आहेत हे मगाशीच सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, मी आजच जातो इथून. नको, आज नको. काकासाहेबांना विचारून जा. त्यांना तुम्हाला सांगता येईल की गोव्याहून पत्र आलंय बोलावल्याचं. आज गुरुवार आहे, तुम्ही शनिवारी गेलेलं बरं. शुभाचं ज्यांच्याशी लग्न ठरलंय त्यांचं नाव काय? खूप मोठी इस्टेट आहे त्यांची. मी नाव विचारलं. प्रतापराव पटवर्धन, रावसाहेबांची फॅमिली आहे. राज, बघा ना, हे कसं पत्र आलंय. वरती नाव नाही आणि खाली सही सुद्धा नाही. शुभाला तिच्या लग्नाबद्दल सावध करणारं पत्र आहे. प्रतापरावांबद्दल भलतं सलतं लिहिलंय त्यात. शुभा तर इतकी घाबरली आहे, काय करावं काही कळतच नाहीये. मला कळतंय ही आमची खाजगी बाब आहे, पण गेल्या 3 महिन्यात आपली एवढी जवळीक झाली आहे की एक जवळचा माणूस म्हणून मला तुमची मदत हवी आहे. तुमचा सल्ला हवाय. हे पत्र वाचा. वाचा. तुमचा स्वप्नावर विश्वास आहे का? माझा आहे. रात्री मी तुम्हाला स्वप्नात पाहिलं. तुमचा लग्नाचा सोहळा चालू होता. अंतरपाट दूर झाला आणि मी दचकले. तो दिसायला गोरापान पण मनानं अगदी काळा.
मला स्वप्नात त्याचं हृदय दिसलं. त्यावर जणू लिहिलं होतं, या माणसाला दया अजिबात नाही, हा माणूस सर्वांना दुःखच देतो. आणि मला घाम सुटला. मनापासून वाटलं की तुमचं लग्न थांबवावं. या माणसाला मध्ये उगाचच हसायची सवय आहे. उजव्या हाताच्या मनगटावर एक लालसर खूण आहे. या माणसाची माहिती काढा आणि पूर्ण माहिती काढल्याशिवाय लग्न करू नका, नाहीतर तुम्ही दुःखी व्हाल. यांनी दुसऱ्यांना पण फार त्रास दिलाय. एकदा जाळ्यात अडकवल्यावर तो तुम्हाला कसा सोडेल? तुमच्या आईचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुमची आई माझी एकुलती एक मैत्रीण होती. तुम्ही तर मला बहिणीसारखे आहात. कृपया हे सगळं इथेच थांबवा. तुम्हाला काय वाटतं राज? त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा? अर्थातच. त्या माणसाला हे पत्र दिलं कोणी? एका वयस्कर बाईनं. आपण परत जाऊन त्या माळ्याला विचारायला हवं. तसंच गावात जाऊन त्या बाईचाही शोध घेतला पाहिजे. प्रतापरावांचं नाव नाही आहे पत्रात, पण जे वर्णन आहे ते त्यांच्याशी मिळतं जुळतं आहे. अगदी शब्द तीच ती त्यांची हसण्याची सवय आणि उजव्या हातावरची लालसर खूण. ताईसाहेब, तर मी काय सांगत होतो की आम्हालाच कोणी वयस्क बाई नाही दिसली. नाही म्हणजे आपल्याला असं का वाटतं की आम्हाला कोणी वयस्क बाई दिसली असेल म्हणून? कारण आमच्या मायाने तिला इकडे येताना पाहिलं. आमच्या शाळेत आज एक विचित्र घटना घडली. नाही म्हणजे त्याचा तुमच्याशी संबंध आहे म्हणून मुद्दामून सांगावंसं वाटतं. आमच्या शाळेतल्या एका मुलाला चक्क पांढरे कपडे घातलेलं एक भूत दिसलं. पण भूताचा आणि आमचा काय संबंध? नाही म्हणजे तुम्ही तसा गैरसमज वगैरे काही करून घेऊ नका. तो मुलगा आहे ना, तो बघा, त्याला शिक्षा केली उन्हात उभं राहायची. कारण आज ना उद्या तुमच्या हे कानावर येणारच. तेव्हा उगाच भलती सलती अफवा पसरायला नको म्हणून. असं काय म्हणाला तो? आपण त्यालाच जाऊन विचारूया ना. चला. ताईसाहेब, हा पहा मुलगा. काय रे, तुला भूत दिसलं? हो, पण कोणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. उलट मला शिक्षा करतात. मी आईसाहेबांच्या समाधीजवळ एक पांढरं भूत पाहिलं. कुणाचं भूत पाहिलंस? तुमच्या आईसाहेबांचं. काहीतरी काय बडबडतोयस? बघितलं, मीच त्याला शिक्षा केली. अहो, शाळेतली सगळी मुलं घाबरलेत. त्यांना सांगितलं मी की भूत वगैरे काही नसतं. ताईसाहेब जाऊ दे. अहो मुलंच ती. अहो इंदुलकर बाईंच्या समाधीजवळ पांढरं पातळवाली कोणीतरी बाई दिसली असेल, दिलं ठोकून भूत दिसलं म्हणून. मला अफवा पसरवलेले आवडणार नाही. भूत बित काही नसतात. जा आता अभ्यासाला लाग. माफ करा मास्तर साहेब, तुमच्या परवानगीशिवाय त्याची शिक्षा घालवली. तुम्ही म्हणता तेच खरं, शेवटी मुलंच ती. बरं, आम्ही निघतो. बरं या. माझा विश्वास बसत चाललाय की ती समाधीजवळची व्यक्ती आणि शुभाला पत्र लिहिणारी व्यक्ती एकच असली पाहिजे. कोण व्यक्ती? आपल्या लक्षात नाही का आलं? तो लहान मुलगा आणि ते मास्तर, त्या दोघांनी त्या व्यक्तीचं वर्णन पांढऱ्या कपड्यातली असं केलेलं आहे. काय म्हणता? म्हणजे हेमा? हेमा, श्वेतांबरा.